जर मनात एक असेल ना, मग समोर किती पण येऊ दे, काहीच फरक नाही पडत. एकदा चुकी झालीये, परत अशी माती खाईल का? जवळचं व्यक्ती असं वागले, परत काळजाजवळ कोणाला नेईल का? साथ निभावणारा जर खरा असेल ना, तर वाट बघायला काहीच हरकत नाही. जे झालंय ते तुमच्यामुळेच, जे चाललंय ते पण तुमच्यामुळेच, आणि जे होणार आहे ते पण फक्त तुमच्यामुळेच. आणि स्वामी हे फक्त तुमच्याच कृपेमुळं. तूच माझा बाप. प्रेम खूप छोटा शब्द आहे, पण तू जीव आहेस माझा. जी गोष्ट आयुष्यभर मिळणार नाही, त्याच गोष्टीची वाट आयुष्यभर बघणं म्हणजे प्रेम. प्रेमाने जग जिंकता येतं हे खरंय, पण ज्या व्यक्तीला आपण जग मानतो त्या व्यक्तीला नाही जिंकता येत. तुझ्यापेक्षा तर तू दिलेल्या आठवणी चांगल्या आहेत. तू तर काय एका क्षणात साथ सोडलीस, पण मला नाही वाटत तू दिलेल्या आठवणी इतक्यात साथ सोडतील. जिथं जपलं जातं तिथंच ते टिकतं, मग ते प्रेम असो किंवा विश्वास. माझ्याकडे तर फक्त तुझ्या आठवणी असतील. नशीबवान तर ती व्यक्ती असेल जिच्याकडे तू असशील. नाती ही झाडांच्या पानासारखी असतात, एकदा तुटली की त्यांची हिरवळ कायमची निघून जाते. तो समोर असला की मला जगाचं भान नसतं, कारण माझं जग तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर असतं. प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक प्रेम कहाणी पाहिजे, आणि मला त्या प्रेम कहाणीत तो मराठ्याचा वाघ पाहिजे. आवडलेलं आणि निवडलेलं यात एवढाच फरक आहे. आवडलेलं कधी विसरता येत नाही, आणि निवडलेलं कधी स्वीकारता येत नाही. आवडणारे 100 चेहरे असतात, पण मनात बसणारा मात्र एकच असतो. प्रेम हे तेव्हाच टिकतं जेव्हा त्या दोघांनाही हवं असतं. मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात. माझं आयुष्य तुला मिळावं, आणि तुझ्या एवढं सुखी या जगात कोणीच नसावं. प्रेम करणं खूप सोपं असतं, पण ती व्यक्ती आपली होणार नाही हे माहीत असून सुद्धा त्याच व्यक्तीवर प्रेम करणं खूप अवघड असतं.